तर सिद्धार्थ यांच्याकडनं आकाशसाठी पारितोषिक आलेले आहे. षटकांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं बक्षीस. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. संघाचं खातं खोललं जात आहे. आकाशचं वैयक्तिक 1 धावेने खातं खोललं जात आहे. तर काय धावसंख्या आव्हान खूप मोठं नाहीये, पण कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय तो प्लॉटपडा संघ आपल्याला पाहायचं आहे. कारण लो स्कोरिंग मॅचेस जे असतात त्या मॅचेस मध्ये नेहमीच क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा आक्रमक जोश मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपली धावफलकावर धावसंख्या कमी असली की निश्चितच एक जोश भरा त्यांच्या प्रत्येक खेळाडूमध्ये जोश असतो आणि त्याच जोशच्या बळावर ते फिल्डिंग्स आणि गोलंदाजी करत असतात. पाहूया या सामन्यामध्ये काय होतंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जातोय तो कीपरच्या हातात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी मित्र भुवनेश्वर मेहर यांचं हार्दिक स्वागत. तर नक्कीच धन्यवाद स्वप्नीलजी. चांगला सामना रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 27 धावांचा विजय लक्ष लागलं गेलेलं आहे. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह केला जातो आहे, क्षेत्ररक्षित केला जातो आहे, एकेरी धाव टिपली जाते आहे. सुंदर नजराणा पाहायला मिळतो आहे. प्रत्येक नजराण्यातून मात्र उद्दिष्टांकडे हालचाल आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच आपण बघता आहेत टेनिस क्रिकेट विश्वातले चांगले समालोचक यांच्यासोबत मी समालोचन केलं. नक्कीच प्रमोदजी शेळगे, ओमकार शेट्टे, दीपक संघे, अमित पाटील, अजित पाटील, त्यानंतर अजून कितीतरी चांगले समालोचकांसोबत आम्ही युसुफभाई पठाण यांच्या माध्यमातून अशा चांगल्या समालोचन कक्षांच्या सोबत कामगिरी केलीत. आणि नक्कीच कॉपी ॲक्ट आपण बघता आहेत. आजच्या दिवसात आपल्याला प्रमोद शेळकेचा आवाज तुषार यांच्या मुखातून ऐकायला मिळाला. सुंदरशी कॉपी मात्र केली जाते आहे. तुषारच्या आवाजात आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोद शेळके समालोचक. तर नक्कीच पुढचा सामना मात्र तुषारचा आहे. तुषार मैदानात दिसेल. यावेळेला मैदानात वळूया आपण. सुंदरसा सामना मात्र रंगला आहे आणि आगेकूच केली जाते आहे. चांगला ड्राईव्ह दाखवला जातो आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतो आहे आणि एक धाव मात्र टिपली जाते आहे. धावसंख्या 3 वर पोचलेली पाहायला मिळते. चेंडू झालेत 5. पहिल्या चेंडूला 1, दुसरा डॉट, तिसरा लेग, चौथा डॉट, 5व्याला 1 असे 3 धावा बोर्डावर लागलेल्या स्वप्नील जे पाहायला मिळत आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू येतो आहे घेऊन राकेश. पंचांकडे दाद मागत असताना नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला हाताळला जातो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वर स्थिरावलेली आहे. नक्कीच मोठं उद्दिष्ट होणार आहे. तर नक्कीच स्वप्नीलजी तुम्हाला काय वाटतं आहे. एका बाजूला आपण बघता आहेत भिमरेपाडा, एका बाजूला पलाटपाडा, सरशी कोणाची होईल. नाही निश्चितच काय आहे, हे जे 2 संघ आहेत हे नेहमी एकमेकाविरुद्ध प्रत्येक संडेला इथे खेळत असतात. त्यामुळे एक दुसऱ्याच्या ज्या उणीवा आहेत ह्या सर्व खेळाडूंना माहिती आहेत आणि त्याचाच फायदा जरी लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी ही मॅच निश्चितच खूप फाईट होणार आहे. ह्या सामन्यामध्ये आपल्याला निश्चितच येणाऱ्या सामन्याच्या पुढच्या 3 षटकामध्ये निश्चितच पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच आता मात्र 18 चेंडू आणि 24 धावांची गरज अजून सुद्धा लक्ष लागलं गेलेलं आहे. आणि या लक्ष्याच्या साजरीकरणासाठी फलंदाज तयार आहेत, तर रोखण्यासाठी गोलंदाज सूरज या वेळेला येताना पाहायला मिळतो आहे. एक सुंदर ऑलराऊंडर्स असा हा खेळाडू आहे. यावेळेला पलाटपाडा संघासाठी आपली कार्यभूमी निश्चित करतो आहे. कारण कार्य हे खूप महत्त्वाचं आहे. कर्म करते रहो, फल तो मिठाई मिलता है और कर्म की तैयारी में जुटे हुए हैं हर तरफ. एक तरफ बल्लेबाज, गेंदबाज, फील्डर्स चाहेंगे जीत के लिए, दरकार को रोकने के लिए, तो एक तरफ दरकार जीत के लिए कोशिश बरकरार है. आणि यावेळेला बॅकफुटवर येऊन हलकासा पुश केला जातो आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपली जाते पुन्हा एकदा एकेरी धाव. नक्कीच एकेरीच्या माध्यमातून देखील सफर तय केला जातो आहे. कारण सांगतात ना, जेवढा वेगावर कंट्रोल असतं तेवढा सुरेख पद्धतीने उद्दिष्ट लवकर साध्य केलं जातं आहे. कारण घाई गर्दी दिसत नाही. ओपनिंग जोडी मैदानात खेळते आहे आणि नक्कीच निशाणा आणि कंटिन्युटी इकडे पाहायला मिळते. ग्राउंड रूटने मिड ऑफला खेळला जातो आहे. शॉट एक परावर्तित केला जात असताना एकेरी धाव पुन्हा एकदा हे लक्ष मात्र साध्यतेसाठी एक कामगिरी करू शकते. परंतु मध्ये मध्ये कदाचित मोठ्या फटक्यांची गरज लागणार आहे आणि त्यांची साजरीकरण होणे गरजेचं आहे.
जर तर आपण विचार केला हा, कारण येणारे चेंडू हे खूप कमी असतील तर धावसंख्या थोडीशी मोठी आहे चेंडूंपेक्षा, तर त्यासाठी एक मोठा फटका यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला येतो आहे आणि चांगला फटका, चौकार, कमांडीचे वाजव. धन्यवाद डीजे. धावसंख्या 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत या षटकातले. एक चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हला जागा बनवून खेळली जाते आहे. खरंच जागा जेवढी बनवली जाईल स्वप्नीलजी तेवढी तुम्हाला संधी चांगली असणार आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? निश्चितच आपण ज्या लिमिटेड ओव्हरच्या मॅच नेहमी पाहत असतो, फलंदाज नेहमी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण तो शॉट पुन्हा एकदा खुंटेपर्यंत चेंडू खेळला जातोय, तो सुरेख कसा झेल टिपला जातोय तो मिड विकेटच्या दिशेनं. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच सूरज यांची गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा एक चौकार आणि त्यानंतर पुढच्या क्षणाला चांगला हिट शॉट खेळण्याचा प्रयत्न आकाश यांचा. डकआउटला मात्र परती केली जाते मिड विकेटला. काय सुंदरसा झेल टिपला जातो आहे. जजिंग केलं सुंदर पद्धतीने आणि पकडला झेल आणि डकआउटला पाठवलं. त्यांची जागा घेण्यासाठी नवा फलंदाज आयुष आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया आयुष काय कामगिरी करतोय. सूरज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करताय. सूर्य कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवर सूर्य कसा झेल टिपला गेला. पुन्हा एकदा तयार आयुष सामोरे जात आहेत. थोडीशी अपील केली जाते पण चेंडू जातोय तो डाव्या एसटीच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा दिला जातोय तो पंचांकडनं. तर लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. सूर्य कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. पाहूया सूर्य कशी गोलंदाजी. निश्चितच पुन्हा एकदा खराब अशी रणनीती, खराब असं लाईन लेंथ आपल्याला इथे पाहायला मिळते ती सूरजकडनं. आणि अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा वाढते 1 नी. धावसंख्या वाईडच्या रूपात 2 आणि संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 11 धावा. तर कुठेतरी लो स्कोरिंग मॅच मध्ये लाईन आणि लेंथ खूपच महत्वाची असणार आहे, कारण अतिरिक्त धावा हा संघाचा स्कोरबोर्ड हा वाढवत असतात. एक खेळाडूंचं मनोबल हे वाढत असतं, पण गोलंदाजाचं मनोबल खरोखरच खच्चीकरण होत असतं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तेज रफ्तार से फेके गई गेंद आणि निश्चितच थोडीशी अपील केली गेली, थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पंचांवर, पण सूर्य कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली. नक्कीच 11 धावांवर स्थिरावली. धावसंख्या 16 धावांची गरज आहे अजून सुद्धा. पाहूया 16 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातात. यावेळेला देखील पुन्हा एकदा बीट केल्या जातात. चांगलं कमबॅक घेतो आहे सूरज गरजेच्या माध्यमातून. नक्कीच पलाटपाडा जर संघ विचारात घेतला, आपल्याला एक अजून घातक गोलंदाज मात्र येण्यास तयारीत असणार आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असं लक्ष लागलं गेलेलं आहे. तर पाहूया 12 चेंडूंची हाताळणी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन कोण येतं आहे गोलंदाजी मार्कवर ते मात्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान फलंदाजांना मात्र वेगळी रणनीती बनवावं लागेल. एका बाजूला जर आपण बघितलं मयंक आणि आयुष यांना मात्र ठरवावं लागेल, कारण सरासरी 8 गाठायची आहे. 16 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 8 धावा करायच्या आहेत. साधं सोपं तसं तो उद्दिष्ट आहे, परंतु गोलंदाजीचा चांगला मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला गोलंदाज आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो आहे. तर पाहूया मयंक यांना मात्र काय खेळी साकारता येईल, कुठल्या पद्धतीने खेळ साकारतील. चेंडूला दिशा दिली जाते आहे. यावेळेला पॉइंटकडे चेंडू जातो आहे. डिक्लर झोन 2 वर पोहोचतो आहे. चेंडू 2 धावांवर पोहोचतो आहे. 1 वर पोहोचतो आहे.
धावसंख्या 1ने सरकती आहे. अजून सुद्धा 15 धावांची गरज आहे. स्वप्नीलजी 11 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण कसं वाटते तुम्हाला? नाही, निश्चितच गोलंदाजी खूप महत्वाची असणार आहे, कारण लाईन आणि लेंथवर जर गोलंदाजी केली तर निश्चितच थोडंसं प्रेशर हे फलंदाजावर असणार आहे. कारण आपण पाहतोय की धावा जरी तेवढ्या 27 असल्या तरी पण गोलंदाजाची ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जात आहे, खरोखर वाखाणण्याजागी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा चंद्रकांत सामोरं जात आहेत. आयुष फुलटॉस चेंडू, चेंडू केला जातोय तो पॉइंटच्या दिशेनं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेवर. तर निश्चितच 1-1 धाव्याने स्कोरबोर्ड हा आपल्याला हलताना दिसतोय. संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. तर नक्कीच स्वप्नीलजी अजून सुद्धा एखादा बिग हिट शॉट मोठ्या फटक्यामध्ये जर परावर्तित करता आला तर खूप काही चांगला पुन्हा एकदा सामना, टफ सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु काय गोलंदाज चंद्रकांत तशी संधी देईल का फलंदाज आयुष याला? या वेळेला मयंक आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. खेळला जातो आहे चेंडू, हलक्यासा पद्धतीने पुश केला जातो आहे. शॉट कव्हरकडे चेंडू आला आणि एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने वधारली, धावसंख्या 14वर पोहोचली आहे. अजून सुद्धा 13 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण मात्र कुठे ना कुठेतरी एका मोठा फटका जर घेऊन आला तर कुठे ना कुठेतरी भिमरेपाडा संघाला कुठेतरी आशेचा किरण पाहायला मिळू शकतो. अन्यथा गोलंदाजीचा मारा देणारा अजून सुद्धा एक चांगला गोलंदाज मात्र शिल्लक आहे, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये विकेटची हॅट्रिक टिपलेली आहे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच आता मात्र चुरस थोडीशी वाढलेली पाहायला मिळेल. निश्चितच ह्या शेवटच्या 2 चेंडूवर एक मोठा फटका निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये जर 10-12 जर रन राहिले तर निश्चितच ते एक आव्हान असणार आहे त्या फलंदाजासाठी. फुलटॉस चेंडू टाकला गेला तो फुलटॉस. दरम्यान चेंडू जातो कव्हरच्या दिशेने, एकदा पूर्ण केलं. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न केला जाणार होता, पण सूर्य कशी रनिंग बिटवीन द विकेट, सूर्य कशी फिल्डिंग, तिथे आपल्याला सूर्य कसा थ्रो बघायला मिळाला. दरम्यान एकच धावेवर संतुष्ट, समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाज. दरम्यान 1 धावेने धावसंख्या वाढते, ती होते ती 15 धावा. तर 7 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज. तर एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा जोरदार अपील थोडीशी केली जाते. सुरेखाचा चेंडू क्रॉस बॉट खेळण्याचा प्रयत्न होता, जातोय तो निर्धाव. डीजे धन्यवाद. तर निश्चितच 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. मागचं जे षटक चंद्रकांत कडनं टाकलं गेलं तर त्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी दिल्या. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी कमबॅक आपल्याला बघायला मिळालं ते प्लॉटपाडा संघाकडनं. आता संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येत आहेत तो कैलाश. पाहूया काय करतायत. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. तर निश्चितच फलंदाजांना थोडंसं एक रूप बदलावं लागणार आहे, कारण एक मोठा फटका, षटकार किंवा चौकार ह्या निश्चितच ह्या 6 चेंडू मध्ये निश्चितच मारावेच लागणार आहेत, कारण धावसंख्या. सुरेख चेंडू जातोय तो कीपरच्या हातात, पण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर फेकला गेला होता. दरम्यान अतिरिक्त धावसंख्या वाढते, ती होते ती 3 आणि संघाची धावसंख्या होते ती 16 धावा. तर अजूनही 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होते थर्मल पॉवर एंड कडनं. तर काय करतात ते कैलाश आपल्या संघासाठी, काय करतात ते आयुष. पुन्हा एकदा चेंडू हिट केला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. पाहूया तिथे आणि झेल सुटतोय, एक सोपा झेल असा सोडला गेला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या त्या आयुष आणि मयंक यांच्याकडनं. तर
पुन्हा एकदा निस्फिल्ड तिथे आणि चेंडू जातो तर डिक्लर झोन मध्ये. तर पाहूया पंचांचा इशारा कशा पद्धतीने किती धावा ह्या चेंडूवर दिल्या जात आहेत त्यात आपल्याला पाहायचं आहे. तीन धावा. तर निश्चितच एक डिक्लेअरच्या रूपात एक धाव मिळाली आणि 2 धावा ह्या पाच चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पाहूया मयंक. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. ती होते ती 4 आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते ती होते ती 20 धावा. 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. खराब अशी रणनीती खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावा ह्या षटकामध्ये दिल्या गेल्या आहेत. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान कैलास यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट केलं. चेंडू मिडविकेट दिशेने चेंडू जातो. तो चेंडू फील्ड केला जातो. दरम्यान सूर्य कशी रनिंग बिटवीन पॉवर रनआउटचा चान्स तिथे एक रन घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज रनआउटच्या रूपात बाद होताना दिसतोय. धन्यवाद डीजे. नवा फलंदाज मैदानामध्ये सचिन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा. काय सचिन नाव गाजवेल सचिन तेंडुलकर यांचं. पाहूया आता मात्र 6 धावांची गरज असं लक्ष लागलं गेलेलं आहे. 5 चेंडू 6 धावा निर्धारित केल्या जातील का नाही. एका बाजूला भिमरेपाडा एका बाजूला पलाटपाडा. 4 चेंडू यस सॉरी 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. नक्कीच सन्नाटा सन्नाटा खामोशी छाई हुई है पाहायला मिळते आहे. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करील. एकदा पूर्ण झाले. दुसरीची धाव घेणे गरजेचं आहे. नक्कीच धावत सुटणं गरजेचं असतं परंतु वाट बघितलं तर धाव होणार नाही. पूर्ण एकच धाव मिळते आहे. आता मात्र 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा समीकरण. नक्कीच धाव घेणे गरजेचं आहे. थांबणं नाही. विकेट तुमच्या हातामध्ये. दोन विकेट फक्त गेलेले आहेत. तुमच्या हातामध्ये भरपूर विकेट आहे. जर तुम्ही धावत राहिलात तर धावा कदाचित पूर्ण होताना पाहायला मिळू शकतात. परंतु एका बाजूला पलाटपाडा एक चांगला संघ आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला काय कामगिरी करतो आहे गोलंदाज आणि कुठे ना कुठेतरी पायांचं तुला खालून ढकलायचे होते तू कशाला बॅट मारत होता. सांगतो तसं हा पहिले खालून खेळ ना. 4 5
तीनला 5 ना रे. 3 चेंडू 5 धावांचं लक्ष. पाहूया या वेळेला काय कामगिरी केली जाते आहे भिमरेपाडा संघाकडून. खूपच चुरस लागलेली आहे. चुरस पूर्ण थोडीशी घाई करा, आपल्याला सामने अजून खेळवायचे आहेत. भरपूर सारे सामन्यांचा वेळ आहे. 4:15 वाजलेले आहेत. यावेळेला चांगला सेफ झोनचा शॉट आहे, खेळला जातोय, उंच टोला आहे. पाहूया किती धावा टिपला जात आहेत आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र 2 चेंडू 3 धावा, 2 चेंडू 3 धावा. चुरस मात्र जबरदस्त, नक्कीच सुंदरसा नजराणा देखील पाहायला मिळतो आहे. सांगितलं जात है कि कोशिश करने वालों की हार नहीं होती, बिल्कुल कोशिश जारी है, हर तरफ से है कोशिश की जा रही. एक तरफ गेंदबाज है, एक तरफ बल्लेबाज है. 2 गेंदे 3 की दरकार शेष. अभी भी मौका है, मौके पे खूबसूरत शॉट का नजारा दिया जा रहा है, खेला जा रहा है पॉइंट की तरफ में. गेंद इस वक्त 4 रनों के लिए जीत लिया है. क्या झालं ना? महाराज होते तुला, तू नुसता बॅटिंग मारत होता, कळलं का? अरे तुला पण हेच करायचं होते. धन्यवाद डीजे. तर मॅन ऑफ द मॅच मयंक दाभाडे, मॅन ऑफ द मॅच. चला, आयोजक कमिटीला विनंती असेल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल टॉस्का बॉसकडे. चला, झटपट आता थोडीशी घाई करायची आहे, वेळ घेऊ नका, अजून सुद्धा खूप सारे सामने बाकी आहेत आपले. झालं ना टॉस त्यांचा? त्याचा पुढचा सामना मात्र मैत्री 11 ने मुंडवाळी यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. तर संदेश स्वप्नील आलो, स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल. अरे काय बोलतात ते, तुम्ही काय करतात ते इथे? ए जा. अरे पण सांगा ना तुम्ही, बाबा हे बॉल आहे पाहिजे, तू नाही जायला पाहिजे, पण तू आता तसं नाही, तू नाही पण तू सांग ना. हे बॉल त्याच्याकडे द्या ना, हे तुला तू पण दिला जाईल रे. आता एक बॉल असेल ना अजून. एक बॉल तर दिला. तर सामन्याला सुरुवात होते मैत्री 11 विरुद्ध मंडवळी. नाणेफेकीत जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर मैत्री 11 संघानं 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 खेळाडू हे क्षेत्र सर्कलच्या बाहेर असतील, ह्याची नोंद सर्व कर्णधारांनी घ्यायची आहे. बॉल नाही कोणी आणून ठेवलेले बॉल. टाइम होतोय ना आपल्याला. इथून देता येत बाबा, बघा बाबा बॉल बॅटिंग तू. हा तू आता तू इथेच राहा ना, इथेच बॉल मिल घ्यायचे, बॉल पुन्हा जमा करायचा, बॉल नवीन द्यायचं. अरे तू आता बसला इकडनं, तुला काय कमी पडते ऑर्डर द्यायची पटकन, बाबा हे घेऊन ये जा, हे पाहिजे. त्याला नाही लावू इथे.
हॅलो. पांडवास 11 टुर्नामेंटचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आलेले सर्व माझ्या एस टी समाजाचे खेळाडूंना समाजाच्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळण्यास सहभागी झाल्याबद्दल तुमचे पांडवास 11 तर्फे खूप खूप धन्यवाद. दरवर्षी तुमचं जसं प्रेम राहते तसं यावर्षीही राहिलं, त्यासाठी माझ्याकडनं पण तुम्हाला धन्यवाद. नमस्कार, मी उपेन पाटील. समालोचन करत असताना आजचा हा तिसरा दिवस पांडवास 11चा. रिसॉर्टला जाऊन येतात. अरे हा मला काम आहे, ध्रुवला घेऊन जाते मी. तसेच आजचा हा एस टी समाजाचा दुसरा दिवस. पांडवास 11 डोंगरीपाड्याकडनं सर्व एस टी बांधवांना हार्दिक स्वागत सर्वांचं. तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा त्यांच्या खेळीसाठी. चला मॅचकडे वळूया. सुंदर असा झेल तिकडे टिपलेला आहे. आय डोंट नो द नेम ऑफ द फिल्डर. हाईट पाहिजे जरा एक खाली वाटते. कृतिकची जागा घेण्यास गेलेले आहेत ते गणेश. बॉलर सूरज खूपच चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी मुंडवाईसाठी. तसेच आता नवीन फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक वरती. पाहूया आपल्या टीम साठी काय करू शकतात ते. पाहूया तिसरा चेंडू घेऊन येतील सूरज. स्ट्राईकला असतील ती गणेश. खूपच चांगली अशी गोलंदाजी करताना सूरज. पुढचा चेंडू एक चांगलासा लेग साइडला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धावेसाठी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 धाव. पहिली अशी 1 धाव येताना गणेशाच्या बॅट मधून आपल्या संघासाठी. तर पुढील चेंडू सामना करतील ते रोहन. सूरज यांचा लेग साइडला मारण्याच्या नादात एक चेंडू जातो तो निर्धाव. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील सूरज आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असतील रोहन. पुढील चेंडू सामना करतील. लेग साइडला मारत असताना चेंडू जातो तो फिल्डरच्या हातात आणि झेल बाद. रोहन गेला पहिले ओव्हर.
धन्यवाद डीजे. यस, नक्कीच दुसरं विकेटचं पतन. सूरज यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. मंडवाळी संघ आपल्याला बघतो आहे पाहायला. मागच्या सामन्यामध्ये सुरेख अशी फटकेबाजी साकारली आणि RV11 पालघर संघाला मात्र परत पाठवलं गेलेलं आहे, या टुर्नामेंटच्या बाहेरून पाठवला. तर या वेळेला मात्र चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. मैत्री 11 देदाळे संघासोबत लागलेली 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मार्गस्थ, नवीन फलंदाज मैदानाच्या आत शुभम आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. नक्कीच चांगला टोला दिला जातोय मिड विकेटला आणि आउट ऑफ द पार येतोय घेऊन खडखडीत षटकार. धन्यवाद डीजे. चला घाई करायची थोडीशी. यस, चला थोडस घाई करा, आता आपल्याला वेळ कमी आहे. तर धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 7 वर. खूपच चांगला एक उत्कृष्ट फटका आल्या आल्या योगदान मात्र शुभम याने शुभम कामगिरी दाखवून दिलेली आहे. आणि एक चांगला षटकार, कारण एका बाजूला जर विचार केला उत्कृष्ट बेधडक गोलंदाज जर सूरज कामगिरी करत असतो तर त्या नक्कीच सूर्याच्या दिशेला मात्र चेंडूला पाठवलं. नक्कीच एक चांगला फटका साकारला जात असताना चला थोडीशी घाई करा, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसात आपल्याला एक क्वालिफायर संघ काढायचा आहे, तर त्यासाठी अजून सुद्धा आपल्याला 4 सामने अजून खेळायचे शेष आहेत. तर त्या माध्यमातून जर आपल्याला 4-4 षटकांचे सामने खेळायचे असतील तर थोडीशी घाई ही दाखवावी लागेल, नाहीतर शेवटचा सामना आपल्याला 2 किंवा 3 षटकाचा खेळावा लागेल. शैली तुमची आहे, कौशल्य तुमचं आहे, गाजवायचा कसा दिवस हा तुमच्या हातात आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू, वाईटचा इशारा आला. नक्कीच थोडासा लेग स्टंपवरून आउटस्विंग झाला लेग साईडच्या क्षेत्रात आणि नक्कीच यष्टीरक्षकाने मात्र पकडला. वाईटचा इशारा आला, एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा सामना रंगलेला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र काय टोला दिला जातो आहे, तडम्यांकडे जातोय चेंडू. डिक्लेअर झोन 1. चला चेंडू लवकर पाठवा तिकडनं. तर आयोजक कमिटीला मात्र विनंती असेल की तिकडे आपले माणसं ठेवायची आहेत डिक्लेअर झोनकडे. जास्तीत जास्त चेंडू आपल्याला जिकडे जातो येण्यास थोडासा उशीर होतो आहे. बाकी सगळ्या ठिकाणून झटपट चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. या वेळेला मात्र गुडलेंचा चेंडू होता, परंतु दिशा खराब. इकडे सूरज मात्र लाईन बिघडवून घेतो काय स्वतःची, कारण षटक सूरज नाही हर्षद आहे. यस, दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडू झालेले दुसऱ्या षटकातले दोन चेंडू झालेले पाहायला मिळत आहेत. याही वेळेला शॉट मात्र डोळे मिटून घुटणो केबल वाला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, परंतु चकवा खाला जात असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच नाही, व्यवस्थित आहे, काय टेन्शन नाही. पंचांना वाटलं होतं थोडंसं शूट झाला चेंडू. नक्कीच काळजी घेणे गरजेचं आहे. पंच मंगेशी तामोर एक उत्कृष्ट क्रिकेटर्स, अपोलो क्रिकेट अँड जॉली क्रिकेट, लेदर अँड टेनिस दोन्ही ह्याच्यामध्ये त्यांचा चांगला हातखंड आहे. आताचा 50+ चिंचणीला झाली दिवाळीच्या आधी, त्यावेळेला देखील त्यांनी चांगली उत्कृष्ट गोलंदाजी साकारली आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना किताब देण्यात येणार होता, परंतु थोडंसं 1 किंवा 2 धावेचा फरक होता. धावसंख्या आणि विकेट तर सेमच झाल्या होत्या, परंतु 2 धावा कमी पडल्या होत्या, म्हणजे जास्त दिल्या गेल्या होत्या त्यांच्याकडून. आणि नक्कीच आज वयाच्या 50 पार सुद्धा त्यांच्याकडून उत्कृष्ट कार्य केले जात असताना पाहायला मिळते. असे हे पंच आपल्या इकडे नवीन खेळाडूंची काळजी देखील त्यांना असते मैदानामध्ये जेव्हा जेव्हा पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. यावेळेला मात्र पुढे सर साऊंड खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक मात्र भीमा यावेळेला मात्र चांगली कामगिरी करतो. प्राइज कोणी लावलं नाही आहे, जबरदस्त कमांडी जेव्हा जाओ.
धन्यवाद डीजे. याचा सुंदरसा चेंडू आणि चकमा दिला, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. भीमा यांनी कलेक्ट केला आणि लगेच स्टंप आउट करून डकआउट मध्ये फलंदाजाला पाठवला. सुरेख दाखवली कामगिरी जी अपेक्षा होती क्रीडाप्रेमी रसिकांना भीमा यांच्याकडून मागच्या सामन्यात. यावेळेला मात्र करून दाखवला, कारण संधी आली आणि सुवर्ण संधीमध्ये रूपांतरित करून दाखवलं. टाळ्या मात्र कमी वाजल्या, परंतु डीजेने मात्र संगीताची साथ मात्र खूप छान दिली आणि नक्कीच भीमा यांचं कौतुक केलं जाईल. सुरेख पद्धतीने स्टंप आउट आपण केलात. धावसंख्या बोर्डावर लागते आहे 1313 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ. किती चेंडू झालेत? लास्ट टू गो. तर नक्कीच ओपेन मात्र जोडला जातोय आपल्याबरोबर. चांगल्या पद्धतीने समालोचन करताना अपेक्षा आहे त्याच्याकडून सुंदर सुंदर यस समालोचनाचे शब्दांची सांगड घालायला शिकायचं आहे. शिकाल तर शिकावायला लागते. क्वालिफायर आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याकडे शब्दाची सांगड चांगल्या पद्धतीने असते. दरम्यान निर्धाव चेंडू आणि षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजित. नाव काय? गोलंदाज सुशांत. राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल. पाहूया मैदानामध्ये मात्र जोडी आणि LBW चा बिल आणि पंचांचा हात वरती. कमॉन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. नवा फलंदाज येतो आहे अविनाश. नक्कीच पाहूया ही जोडी मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करून गेली होती. मैत्री 11 देदाळे संघासाठी संदेश आणि अविनाश यांना पुन्हा एकदा कामगिरी करून दाखवावी लागेल या सामन्यात, कारण पुढे आपल्याला चालायचं असेल तर नक्कीच आजच्या दिवसातल्या या सामन्यामध्ये एक चांगली रोमांचिकता आणावी लागेल. एक चांगल्या फटक्यांचं साजरीकरण, टेक्निकल शॉट, कधी हुप शॉट दाखवावे लागतील, परंतु गोलंदाजांची प्रशंसा यावेळेला नक्कीच केली जाईल. सुंदर गोलंदाजी सुशांत यांच्याकडून केली गेली. LBWच्या माध्यमातून डकआउटला पाठवलं फलंदाजाला. काय कामगिरी केली गेलेली आहे. सुरेख 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 सुरेख. नक्कीच नवा फलंदाज अविनाश. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. काय सुरेख चेंडू साकार केला जातो आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने बीट करत असताना क्लोज कीपिंग भीमा आपल्याला दाखवतो आहे. यावेळेला सुंदर नजराणा पुन्हा एकदा कामगिरीसाठी सज्ज आहे. समस्त मुंडवाळी संघ यावेळेला कामगिरीला लागलेला आहे. नक्कीच ट्रॉफ्या चमचमत्या मात्र दिसत आहेत. नाव कोरण्याची क्षमता आपल्याकडे देखील आहे, हे सिद्धत्व करावं लागेल. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे आणि एक्स्ट्रा मिड विकेटला टिपला जातोय झेल. कम ऑन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. नव फलंदाज येतो आहे अंकेश. नक्कीच पाहूया यावेळेला काय कामगिरी. तर एका बाजूला संदेश. डीजेला मात्र नॉन स्ट्राईकला उभं राहून प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये उभं राहावं लागते आहे, कारण साईडला रोटेट केलं जात नाहीये. रोटेट करणं गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी एकेरी दुहेरीचं देखील आगमन होणं गरजेचं आहे, परंतु फलंदाज येतो आणि जाण्याच्या भूमिकेमध्ये राहतो. यावेळेला उंच टोला पुन्हा एकदा हवाई सफर आहे. क्षेत्ररक्षक तयार, रेडी रेडी. टिपला जातोय झेल. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. नवा फलंदाज येतो आहे अमित. भाऊया अमित एक चांगला फलंदाज आहे, मात्र काय कामगिरी करेल तर नक्कीच अमित आणि संदेश ही जोडी मात्र काय कामगिरी करेल. अमितकडे देखील एक आक्रमकता आहे, परंतु यावेळेला मात्र आक्रमकतेची नाही तर संयमाची गरज आहे. एक चांगली खेळी एकेरी दुहेरीची धावसंख्या गरजेची आहे. तिसरं षटक यावेळेला मात्र हलकासा कट आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 14 पाहायला मिळते आहे. 1 for 14 ऑन द बोर्ड. नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजराणा मात्र सुशांत यांच्याकडून पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला विकेट, चौथ्याला विकेट, पाचव्याला एक. शेवटचा चेंडू घेऊन येईल ऑन स्ट्राईक संदेश आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया संदेश एक चांगला फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याला मात्र या इनिंगमध्ये अजून सुद्धा फलंदाजीची संधी काय मिळत नाही आहे व्यवस्थित. पाहूया या संधीचं काय सोनं करून दाखवतो आहे का संदेश. कुठला संदेश देऊ इच्छितो आहे संघाला, परंतु नाही. निर्धाव चेंडू पुनश्च एकदा अजून सुद्धा शून्यावर खेळतो आहे. 2 चेंडूंचा खेळ साकारलाय त्याने आणि 0 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगला फटका साकारला होता. आता मात्र येणारे 6 चेंडू काय निर्धार घेऊन येतील हे देखील पाहायला मिळणार आहे. तर एका बाजूला मुंडवाळी संघ सुरेख गोलंदाजीचा मारा मात्र देत असताना पाहायला मिळतो आहे. कमालीचं गोलंदाजी आपल्याला सूरजकडून पाहायला मिळाली. त्यानंतर हर्षद आणि सुशांत या तिन्ही गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी हाताळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज पराग. गोलंदाज पराग ऑन स्ट्राईक. अमित. पाहूया स्ट्राईकला रोटेट केलं जाईल का, मोठा फटका साकारला जाईल. पराग यांची गोलंदाजी काय संघासाठी पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करेल, कारण धावसंख्या 14 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला देखील सुरेख चेंडू आणि काय यष्टीरक्षकाची भूमिका. कमाल कमाल. अशोक हाडळ आहेत कुठे, तुमचे मित्र भीमा काय सुरेख क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. यष्टीरक्षकाची भूमिका काय बजावत आहेत. नक्कीच मला वाटलं आपला मित्र भीमा सर आपला मित्र मिळत नाही आहे, ज्याने तुमच्यासाठी मागच्या सामन्यात प्राइज लावलं होतं. त्यावेळेला संधी मिळाली नव्हती, आता मात्र संधी आणि काय नजराणा दाखवत आहेत. सुरेख विकेट किपरचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. भीमा सरांकडून सुरेख पद्धतीची कामगिरी आहे. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शेष आहे. धावसंख्या 14 वर स्थिरावलेली कमालीची गोलंदाजी आहे. फिर एक बार हा पुन्हा एकदा खुटप्पा पाहायला मिळतो आहे. चेंडू वरती यायला पाहिजे, तो येतच नाही. फलंदाजाला बीट 2 डॉट पाहायला मिळत आहेत. या वेळेला छोटी छोटी बिंदी या स्कोरबोर्ड पे लगी हुई है. चाहेंगे चाहत बढ़ानी पड़ेगी, उम्मीद बढ़ाने पड़ेगी. और बहुत ही बढ़िया, फिर एक बार स्टंप आउट. बहुत ही बढ़िया कलेक्ट और खूबसूरत स्टंप आउट. कमांडी जवाब आओ. अभी तक 7 विकेट का पतन हो चुका है. स्कोर रुका हुआ है 14 पे. 1 for 14 ऑन द बोर्ड. बहुत ही बुरे समय से गुजरता हुआ टीम नजर आ रहा है. कहीं ना कहीं पे भीमा भी प्रशंसा करनी पड़ेगी. यहाँ पे 2 बार स्टंप आउट, बेहतरीन स्टंप आउट. जगह से थोड़ा सा कदम हट गया और हमारे अंपायर वेदांत का ध्यान देखिए. कहते हैं ना, बाज की नजर रखी जा रही है, क्योंकि एक जबरदस्त विकेट कीपर अपनी भूमिका निभा रहे हैं, तो उनकी चालाकी के नजरों में कैद करना बहुत जरूरी है, ये दिखाते हुए अंपायर. और इस वक्त में थोड़ी सी गेंद जंपिंग आई और 22 के माध्यम से 1 रन का इजाफा मिलता हुआ तब्दीली. 1 5 15 ऑन द बोर्ड. 15 पहुंचा है स्कोर.
बिल्कुल बांध के रखा हुआ है, पूरी तरीके से बांध कर रखा है। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन और बेहतरीन गेंदबाजी। चला पुढचा सामना पांडवास 11A विरुद्ध कनिकपाडा यांच्यामध्ये पुढचा सामना रंगेल. तर यायचा आहे नाणेफेकीसाठी. लगेचच टॉस्क बॉसकडे यावेळेला फटका, तुषार कॅच पकडतो आहे. नक्कीच कमालीची गोलंदाजी. तर जे शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 15 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. चला कनिकपाडा कर्णधार यायचा आहे. शेवटचा चेंडू आहे, टॉस करायचा आहे आपल्याला. नक्कीच वाट बघतो आहे पांडवास 11A डोंगरीपाडा संघ. डिक्लर झोन मध्ये एक धाव येते आहे. धावसंख्या 16, 17 धावा. विजय लक्ष्य पाहूया 17 आणि होतोय कोणासाठी खतरा. घेऊया DJ चा आनंद. चला कनिकपाडा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. कनिकपाडा विरुद्ध पांडवास 11A पुढचा सामना रंगणार आहे. कर्णधाराने यायचा आहे लवकर. चिकनी चमेली कमेली ना काकी हे हे चिकनी चमेली ककना हे 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 गोलंदाज स्वस्तिक पहिले षटक घेऊन येतो आहे. पाहूया. अवघ्या आणि अवघ्या 17 धावांचं विजयी लक्ष यावेळेला मुंडवाळी संघासमोर ठेवलं गेलेलं आहे पाहायला मिळते आहे. तर फलंदाज मात्र हर्षद आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये 17 धावांचं उद्दिष्ट घेऊन गेलेली पाहायला मिळते आहे. पाहूया स्वस्तिक काय मागच्या सामन्यासारखं सुंदर गोलंदाजीचा नजराणा देईल का, बीट करून ठेवेल का फलंदाजांना, सुरेख नजराणा याही सामन्यात पाहायला मिळेल का, काय चुरसपूर्ण सामना. चला थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल मैत्री 11 देदाळी संघ गोलंदाजी साकारताना क्षेत्ररक्षकाला थोडंसं लवकर लवकर लावायचं आहे, विनंती आहे, कारण आपल्याला अजून खूप सारे सामने खेळायचे आहेत. कनिकपाडा कर्णधार या. सुभाष भाऊ आपल्या कर्णधाराला पाठवा प्लीज लवकर. आपला पुढचा सामना आहे पांडवास 11 बरोबरचा. आणि नक्कीच सुंदर चेंडू.
तुमच्या बॅट्समॅनना सिग्नल द्यायला सांगा ना, ते सांगतील ना आठवण करून देतील. मी नाही सांगू शकत, ते इकडनं बोलू नाही शकत आपण. तुमच्या बॅट्समॅनना आवाज द्या ना. तर दरम्यान चेंडू 2 निर्धाव चेंडू हाताळले जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला माझा क्लीन बॉल, झटका मिळतो आहे सुंदर पैकी कमांडीच्या वाजाव. चला लवकर थोडीशी घाई करा. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे नव फलंदाज. कोण गेले? सूरज. पाहूया सूरज काय कामगिरी करतो आहे. नक्की हर्षद मात्र डकआउटला येतो आहे. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला दिशा दिली जाते आहे. एकेरी डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. नक्कीच एक धाव येईल. 2 कडे चेंडू जातोय आहे. धाव संख्या खातं उघडलं जातं आहे 2 ने. नक्कीच 17 धावा विजयी लक्ष्य, परंतु खतरा कोणाला झाला आणि होणार आहे हे मात्र नक्कीच येणारी वेळ सांगणार आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती आहे. मैत्री 11 देदाळे संघाला थोडीशी घाई करायची. गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण लावताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि वेळेचं कसं बंधन आपल्याला आहे ते मात्र नक्कीच सांगितलं जातं आहे. नक्कीच बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, चकवा दिला जातो आहे. सुंदर आखो टप्पा. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळणं. गणेश पाटील यांना आमंत्रित केलं जाते. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला कनेकपाडा कर्णधार आलेले आहे का? याचा दोन्ही कर्णधार आलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दरम्यान मिड विकेटला खेळला जातो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 पाहायला मिळते आहे. नक्कीच ज्या पद्धतीने मुंडवाळी संघाने सुरेख गोलंदाजीचा नजराणा दाखवला होता, तोच नजराणा स्वास्तिक यावेळेला पहिल्या षटकामध्ये दाखवतो आहे. नक्कीच डेंजर झोन कोणासाठी ठरणार आहे, कारण 4 षटकाचा सामना. आता मात्र 18 चेंडू आणि
14 धावांची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा. नक्कीच समीकरण वाटायला वाटलं सोपं, तरी पण कधी कठीण होईल हे सांगणं मात्र मुश्किल आहे. आणि लागले चेंडू पटापट फळीवर तर साधं सोपं गणित सुटायला वेळ लागणार नाहीये. चला लवकर घाई करा. गोलंदाज यावेळेला गोलंदाज गणेश, नक्कीच खतरनाक गोलंदाज आहे गणेश. यावेळेला मात्र LBW साठी मागणी करत असताना यावेळेला त्याला प्रमोट केलं जातं आहे. मागच्या सामन्यामध्ये चौथं षटक हाताळलं, मिडन ओव्हर हाताळली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. लोअर स्कोरच्या माध्यमातून सामना पाहायला मिळाला होता. याही वेळेला त्याच पद्धतीची कामगिरी काय गणेश याच्याकडून केली जाणार आहे का? कारण दरम्यान पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र टिपली जाते आहे. तर नक्कीच कनिकपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर पांडवाज 11ला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेला आहे. चला गोलंदाज सज्ज व्हा. यावेळेला उंच टोला आहे. पाहूया मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपतो झेल गडी गारत कमान डीजे वाजव. नक्कीच सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा गणेश यांच्याकडून हाताळली जात असताना पाहायला मिळते आहे. एक चांगला विकेटचा पतन. यावेळेला मात्र डकआउटला येतोय फलंदाज. 2 गडी हर्षद आणि जतीन ओपनरची जोडी मात्र डकआउटला येताना पाहायला मिळते आहे. तर यावेळेला नाव फलंदाज मैदानामध्ये पराग. 13 पाहिजेत. नक्कीच अजून सुद्धा चुरस पूर्ण आहे. 2 फटके मात्र सामन्याला विजय घेऊन येतील, परंतु ती संधी मात्र गोलंदाज काय देत नाहीये. एक उत्कृष्ट गोलंदाज, भेदक गोलंदाजीचा मारा देणारा गणेश मात्र नक्कीच विघ्नहर्ता ठरतो आहे की काय. मैत्री 11 संघासाठी सुरेख गोलंदाजीचा नजराणा देतोय. राऊंड द विकेट कडून खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचा नजराणा आहे. पाहूया नवा फलंदाज मात्र पराग काय करेल. या वेळेला गरज आहे, गरजेची पूर्तता करून देईल का. संघासाठी बॅकफुटवर आला, चांगल्या पद्धतीने टोला कव्हरकडे खेळला जातोय. हलका फुलका हेच रणनीती असली पाहिजे. तर चेंडूकडे जर तुमचं लक्ष असेल तर एकेरी दुहेरीने सुद्धा साध्यता मिळू शकते. गणित सोडवण्याची सोपी कला जर आपल्याकडे असेल तर नक्कीच कोडं सोडवता येते. फक्त नक्कीच डोकं चालवावे लागत आहे. पुढचा चेंडू सूरज ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. हलक्या फुलक्या पद्धतीने नक्कीच स्क्वेअर लेगला टोला दिला जातो आहे. टर्न आउट केला आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 7 वर पोचलेली आहे. आता मात्र 10 धावांची गरज आहे. नक्कीच हे 10 धावांचं अंतर जे आहे हे 10 किलोमीटर वाढते आहे की काय. चला गोलंदाज मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी पूर्णतः बांधून ठेवण्याच्या कलेमध्ये आपला कलात्मक गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो. फलंदाजांना थोडासा सूर घ्यावा लागेल. चेंडू आणि फळी यांचा संगम दाखवावा लागेल, कारण संगमातूनच यावेळेला मात्र हलकासा कट कॅच येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. वाजव डीजे.
तर नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कमालीची गोलंदाजी गणेश देत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू साकारले गेलेले आहेत 5. नक्कीच 4 धावा दिलेल्या आहेत. 2 विकेटचं पतन देखील करून दाखवलेलं आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा. पहिलं षटक स्वस्तिकेने हाताळलं. सुंदर गोलंदाजी 3 धावा 1 गडी अशी सुरेख गोलंदाजी साकारली. मी बोललो होतो 17 है खतरा है लेकिन बनता किसके लिए है, ये देखने की बात है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नजारा है. अच्छे अच्छे बल्लेबाज डकआउट में वापस आते हुए दिखाई दे रहे हैं. 13 गेंदे 10 की दरकार अभी भी शेष है. नए बल्लेबाज आए मैदान के बीच में. सुशांत, देखते हैं सुशांत गेंदबाजी सुरेखा पेश की थी. अभी बल्लेबाजी किस तरीके से पेश करते हैं, या बैकफुट पे आए, हल्का सा टैप किया, पॉइंट, मिस फील्डिंग. ये खराब क्षेत्र रक्षण का नजारा. मौका मिला है पहली बार 2 रनों का. बिल्कुल काफी अच्छी रनिंग दे बिटवीन. 2 में तब्दीली ये होना चाहिए क्योंकि आगे बढ़ना है. जीत के लिए दरकार जो शेष बची हुई है उसे हासिल करना है. रणनीति चाणक्य नीति से गणित अपना छुड़ाना है क्योंकि बिल्कुल बिल्कुल इस तरीके से पारी को निभाना है क्योंकि आने वाला समय एक सुंदर सी ट्रॉफी पे आपको लेके जा सकता है. तो ये मैच बहुत ही मायने रखता है इस वक्त में क्योंकि जिस तरीके से गेंदबाज हावी हुए तो मैच में रोमांच भी बिल्कुल जारी है. बारह गेंदे 8 की दरकार. बराबर. हाँ यस, कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है. इस बात को भूलना नहीं है कहीं ना कहीं पे भी. स्कोर बना है 9. अभी जरूरत 12 गेंदे 8 की दरकार शेष है. देखते हैं अमित की गेंदबाजी. 12 गेंदे 8 आने वाली गेंदे और 8 रनों का उद्देश्य जीत के लिए शेष बचा हुआ है. चला घाई करा. इस बार हुप किया तो है लेकिन 2 रनों के लिए. बहुत ही बढ़िया शॉट था लेकिन डिक्लेयर जोन 2 से मुड़ा. अगर यहाँ लॉन्ग लेग से आता तो 6 रनों का इजाफा मिल सकता था लेकिन तब्दीली बहुत ही. अभी 6 रनों की दरकार शेष है. बिल्कुल बिल्कुल 6. चेंडू पाठवा, दुसरा पाठवा. तो नाही सापडणार तर दुसरा घ्या चेंडू. यस घ्या. अजून सुद्धा 6 धावांची गरज आहे. पाहूया 6 धावा एक षटकाराने विजय प्राप्त करून दिला जाईल का. दरम्यान नक्कीच कनिकपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लगेचच सामना संपताना मैदानात उतरायचं आहे. यावेळेला मात्र चेंडू जातो आहे मिड विकेटला. चौकार घेऊन येतो आहे. धन्यवाद डीजे. तर चौकाराने धावा मात्र पोचलेली आहे ती म्हणजे 15 वर. आता मात्र 2 धावांची गरज आहे. पाहूया एक चेंडू 2 धावा घेऊन येतोय का. क्लोजला क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. बिलकुल क्लोज 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 आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 ते 3 क्षेत्ररक्षक बाहेर हाफ साईडचे क्लोजला बोलवलेले आहेत आणि एक टोला देण्याचा प्रयत्न. चकवा खाला जातो आहे. निर्धाव चेंडू येतो आहे पुन्हा एकदा कारण आता मात्र 2 धावांची गरज आहे. तर पुढचा सामना पुन्हा एकदा रोमांच घेऊन येणार आहे. कनिकपाडा आणि पांडवाज 11 यांच्यामधला. एका बाजूला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतील तर नक्कीच दुहेरी बाजूला देखील चांगल्या गोलंदाजीचा नजराणा देणारा संघ आहे. एक डिक्लेरेशन झोन वाईट आणि सामना जिंकतो आहे. यस, चला यायचं आहे मैदानाच्या बाहेर. तर कनिकपाडा इन व्हायचा आहे.